कृषी विभाग, कृषी विभागाचं कृषी सहाय्य, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ तिथल्या तिथे घेऊन पंचनामे तिथल्या तिथे घेऊन तात्काळ द्या. कागद किंवा तुमचे सातबारा हे नको. दुसरी गोष्ट, शेकरू किंवा माकड यांनी जे नारळ करतात त्यांचे उत्पन्न हे तुम्ही देता रेट 7 रुपये आणि बाजारात भाव सध्या रेटचा काय आहे तुम्हाला माहिती आहे काय? काय कोणाला माहिती आहे का? त्याचे डबल टिबल आहे ना, डबल टिबल आहे. त्याचं काय, त्यांचं काय, म्हणणं काय? बरोबर ना? बाकी कोण बोलणार? कोणी बोलणार नाही, कोणी येणार नाही. परवा सावंत साहेब आमच्या जवळ यायचे होते, त्यांना पण दिसले गावाला. रात्री 1 वाजता तुमचे आरेपो, किती वाजता आरेपो होते ना, कटके साहेब होते तेव्हा पण होते ना साहेब. येऊन फेरी मारून जातात, बाकी कोण काय करत नाही. ठाकूर साहेबांनी सांगितले ना ते बरोबर आहे. त्यांना आम्हाला परवानगी द्या, लिहून द्या बॉन्ड पेपरवर, ताबडतोब यांचा बंदोबस्त करतो. 10 दिवसाच्या नाही 2 दिवसाच्या आत बंदोबस्त करतो. बरोबर ना? बरोबर का चुका? 2 दिवसाच्या आत बंदोबस्त करतो. मीटिंग सुद्धा घ्यायला लागणार नाही. मीटिंग काय नको आहे. हे सगळे हळूहळूचं पाणी आहे. इथून गेलं ते काय नाही, कोण बघणार. बरोबर ना? बरोबर ना? कोणी नाही. आम्ही पण हेच सांगतो, आम्ही पण शेतकरी धारकच आहे, बंदूक धारकच आहे. आम्हाला पण हेच सांगतात की तुमच्याकडे शेती संरक्षणची बंदूक आहे आणि आमच्याकडे परवानगी काय आहे? अवैध बार करून पळवायची. बरोबर ना साहेब? बरोबर ना? अवैध बारच करून पळवायची परवानगी आहे. आम्ही काय मारायला घेतली नाही बंदूक, अवैध बारच करून पळवतात ना. बरोबर ना? त्याच्यासाठी उपाययोजना तुम्ही काय करणार? आणि आता हे शनिवार झाला, ह्याच्यापुढे गावाड्यांचं तुम्ही काय करणार? बरोबर ना? ह्याच्यापुढे गावाड्यांचं काय करणार? रात्री 1:30 वाजता पण होते, पालववाडीत रात्री 1:30 वाजता होते ना. अरे यांची टीम होती बघा, होते ना आमची. बरोबर, आमची पण टीम असते. हो, तुमची जशी टीम असते तशी आमची पण टीम असते. त्यांचं उपाययोजना काय करणार हे सांगा. ते केव्हा त्यांचं उपाययोजना होणार तेच सांगा. लेखी द्यायचं आम्हाला. बरोबर ना? मला आता कमीत कमी 50 वर्ष झाली. 50 वर्ष माझे वडील, माझे आजोबा शेतीतच होते. शेती करताना पूर्ण कुटुंब सांभाळायचे. आज अशी परिस्थिती आहे, शेती करायला गेलं की आमची मुलं म्हणतात शेती नको, आम्हाला नोकरी पाहिजे. कारण हेच आहे, कारण शेतीला खर्च येतो 100 पटीने आणि 10% पण उत्पन्न यातलं मिळत नाही. हे उत्पन्न पूर्णपणे नष्ट होतं या गवारेने, सगळ्या माकडाने. माझे दोन्ही मुलगे मी शेतीवर शिकवले, इंजिनियर बनवले. कमीत कमी 20 ते 25 हजार नारळ मिळायचे. आज आम्हाला 100 पण नारळ मिळत नाही. सगळे माकड प्रत्येक महिन्याला येतात, 200, 300, 400 माकड नारळ पाडून घेऊन जातात. तसंच पूर्णपणे या दोन्ही गावात, या पंचक्रोशीत एकही असा शेतकरी मोठा होऊ शकत नाही ह्या कारणामुळे. अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेला आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा केव्हा तरी सांगितलं सरपंचाने या, परत ते येतात आणि सांगतात अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पंचायती घाला, त्याचे सगळे 100 नारळ आहेत किंवा 50 नारळ आहेत ते होलेच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. हे सगळ्या गोष्टी करून गेल्याच्या नंतर उत्पन्न तुमची नुकसान भरपाई मिळते की 3000, 7000, 2000. मग त्या 7 रुपयाप्रमाणे काय करायचं लोकांनी? ह्या गोष्टीचा विचार सर्व तहसीलदारांनी करावा. शासनाच्या आमदार खासदारांमार्फत हा प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न सोडवावा.